स्वार्थासाठी प्रशासनाला लक्ष्य करू नका. महापालिका आयुक्त पल्लवी पाटील यांचा स्पष्ट इशारा. प्रशासनाची जाणीवपूर्वक बदनामी करण्याचा प्रयत्न सहन केला जाणार नाही. एखाद्याच्या वैयक्तिक स्वार्थासाठी प्रशासनाला बळी जाऊ दिले जाणार नाही, असा ठाम इशारा इचलकरंजी महापालिका आयुक्त पल्लवी पाटील यांनी दिला. सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी प्रशासनावरील आरोपांचा सविस्तर खुलासा करत कोणतेही काम नियमबाह्य पद्धतीने झालेले नसल्याचे स्पष्ट केले. महानगरपालिका स्थापन झाल्यानंतर झालेल्या पहिल्याच सभेत प्रशासकीय काळातील कामांचे इतिवृत्त सादर न केल्याचा मुद्दा उपस्थित करत विरोधकांनी प्रशासन व महापौरांवर टीका केली होती. या पार्श्वभूमीवर चुकीची व अर्धवट माहिती पसरवली जात असल्याचे निदर्शनास आल्यानंतर वस्तुस्थिती स्पष्ट करण्यासाठी ही पत्रकार परिषद घेण्यात आल्याचे पाटील यांनी सांगितले. त्या म्हणाल्या, महानगरपालिका सभेत नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. नगरपालिकेचे महानगरपालिकेत रूपांतर झाल्याने 71 सदस्यांनी नव्या कामकाज पद्धतीचा अभ्यास करणे गरजेचे आहे. यासाठी नूतन सदस्यांसाठी 7 दिवसांची विशेष कार्यशाळा आयोजित केली जाणार असून पुणे व मुंबई महानगरपालिकांच्या कामकाजाचा प्रत्यक्ष अनुभव दिला जाणार आहे. शहरातील सर्व विकास कामांच्या वर्क ऑर्डर ऑनलाईन पद्धतीनेच देण्यात आल्या असून कोणतेही काम निविदा प्रक्रियेविना झालेले नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले. प्रशासन सर्व नगरसेवकांच्या समस्या सोडविण्यास कटिबद्ध असून पारदर्शकता व नियमपालन हाच कामकाजाचा पाया असल्याचे त्यांनी नमूद केले. नागरिकांनी अपूर्ण माहितीवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही त्यांनी केले. वसुंधरा शक्ती न्यूजसाठी पत्रकार विजय तोडकर. सबस्क्राइब करा.